ओबीसी उमेदवाराला हाके यांनी पैशांवर अर्ज मागे घ्यायला लावला असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। लोहा मतदारसंघाबद्दल ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा दावा केलेला आहे। सहानुभूतीसाठी स्वतःची गाडी फोडून स्टंट केल्याचाही आरोप अमोल मिटकरींनी केलाय। संबंधित उमेदवारांना मात्र अमोल मिटकरी यांचा दावा फेटाळलाय। निवडणूक लढवल्याचा दावा या उमेदवाराकडून केला जातोय। हा साहेब, कुठं? नांद्याकडे आलो। अच्छा, गावाकडे। अच्छा, उचलला का फॉर्म तुम्ही? हो, उचलला फॉर्म। कसं काय असं? हाके साहेबांचं प्रेशर आलं सकाळी, तुम्हाला म्हणलो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो। एक तासाभरात बसू आपण दोघ जण। आलो मी। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडून ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता। त्याकरता याने सभा पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून याने तिथल्या संबंधित भोकर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडून आर्थिक साटलोट करून मग वेळेवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या संबंधित उमेदवारावर दबाव आणला आणि त्याला तो फॉर्म विड्रॉल करायला लावला।